आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दाखवण्यामागे या टूलमध्ये तुम्हाला काय फायदा तर नाही होणार आहे. हे बघा, तुम्ही विठ्ठलवाडीत जिल्हाधिकारी आहात, पण तुम्ही इथे नाही ना सोडू शकत ऑर्डर. इथे तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, मग कोणत्या अधिकाऱ्याने बोलताय? वाटलं तर इथल्या कलेक्टरकडून तुम्ही लेखी परवानगी घेऊन या, मी काम करतो तुमचं लगेच. आणि हे जर नाही जमत असेल तर तुम्ही जाऊ शकता. वा सरपंच वा. अहो भाषा बदलली तुमची. नाही पण छान छान आहे भाषाही आणि तुमची संपत्ती. हा म्हणजे इकडे येण्या अगोदर आम्ही चौकशी केली की तुम्ही आता कुठे जाऊन सरपंच झालात आणि एवढी प्रॉपर्टी. एवढंच गाव आहे ना पाटील, लपून कसं राहील? तुम्हाला सांगू का मेन प्रॉब्लेम काय आहे? या गावातला सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे आमचे महादेव नाना. महादेवदाजी नाही येत नाही इकडे. चारधाम यात्रेला गेले. ते इकडे असते ना तर सगळी कामं अशी सॉल्व्ह झाली असती. हो. धमकी देत आहे? हो. मला हा मला धमकी देत आहे? त्यांना ऐकू येत नाही का? एक मिनिट. आदित्य, सरपंच बरोबर बोलताय. आपलीच चूक आहे सरपंच. आय एम सो सॉरी. आमचा जरा गैरसमज झाला. मला असं वाटतं आता आपल्याला निघायला हवं. ओके. येतो सरपंच. पण सरपंच, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही म्हणालात तसं ती फाईल वाचण्यासाठी मला इथल्या जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना? ठीक आहे. उद्या सकाळपर्यंत तुमच्या या टेबलावरती तुम्हाला तुमची परमिशन मिळून जाईल. टिप्पणी. पण आता काय करायचं सुंदरी? आता हे तर कन्फर्म झालंय की हा खूप मोठा स्कॅम आहे. म्हणजे आपल्या डोळ्यात धूळ फेकून ही जमीन लाटली गेली हेही फुकता. ही जमीन तर आपल्याला परत मिळवायचीच आहे. शाळा तर बांधायचीच आहे. बरोबर आहे सुंदरी, पण कसं? सगळ्यात आधी ती कागदपत्र आपल्या हातात पडली पाहिजे आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना. ती परमिशन आधी आणूया म्हणजे ती फाईल ऑफिशियली आपल्या हातात येईल. नाही सुंदरी, मी काय म्हणतोय, हे बघ 25 वर्ष जुने कागदपत्र आहेत ती. एवढ्या लवकर काय ते म्हणजे त्यांनी डिजिटलाइज्ड वगैरे केलेले नसतील. इकडेच कुठेतरी असतील. मला असं वाटतं की तू एकटी जा तिकडे, आम्ही दोघं इकडेच राहतो. लक्ष ठेवतो ह्यांच्यावर, नाहीतर नष्ट करतील ते फाईल्स. ठीक आहे, तुम्ही इथलं सगळं सांभाळून घ्या. आणि हो, डोकं शांत ठेवून काम करा. हो पण सुंदरी, स्वतःची काळजी घे. समोर मारून टाकाव काय यांना? अरे वेळ आहेस का? ती IAS ऑफिसर आहे. तिला जर काही झालं ना तर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे जाईल. मग तो मुजुमदारी येणार नाही आपल्याला वाचवायला. तो लगेच आपले हात वर करेल आणि आपण लटकून राहू. कळलं? आणि मग कसं करायचं? ते तर नजर ठेवूनच आहेत आपल्याकडं. कसं करायचं साहेब? आता काही करता येणार नाही. पण रात्री अंधार झाला की सगळे जुने रेकॉर्ड शेतात नेऊन जाळून टाकायचे. एकदा ते जुने रेकॉर्ड नष्ट झाले ना, मग बघतो त्या सुंदरीकडे आणि त्या 2 हिरोना तर जाळूनच टाकतो. त्या पुराव्यांना जाळल्यासारखं. तेच दोघं नडतायत ना. आधी दरवाजा बंद होता.
चला टाटा बाय बाय. तुम्ही दोघं आता इथे काय करताय? काय नाही, गावातलं वातावरण एन्जॉय करतोय निवांत. नाही जरा जपून. इथे साप आणि अजगर खूप येतात. कुठं? आहे तिथं. अच्छा, लवकर घरी जा. नक्कीच. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू टू. नाईस टू मीट. जपून. पिपाणी घरी जाऊन पाणी पी रे. कृष्णा हं? हा असं बोलून गेलाय, मला काहीतरी गडबड वाटते. टेन्शन घेऊ नकोस, काय गडबड नाही होणार. आणि तसंही आता कुलूप लावून गेलेत ते. सुंदरी आहे. हा सुंदरी बोल. आपल्याला कलेक्टर ऑफिस कडून परमिशन मिळाली. आता ऑफिशियली आपण ती फाईल वाचू शकतो. वाव ग्रेट. बरं, तिकडे काय चाललंय? इकडे हालचाल अशी काही नाहीये. आत्ताच लॉक लावून गेलेत ते, पण मला काहीतरी डाऊट वाटतो. अच्छा, बरं, एक काम करूयात. मी तिकडे येते. आपण आता तरी घरी जाऊयात आणि उद्या सकाळी बघूयात काय होतं ते. ओके? हा चालेल, आम्ही इथेच थांबलोय. तू या. लाईट का गेली रे? काही प्रॉब्लेम आहे का? लाईट का गेली? आधी 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 चिल. हे गाव आहे ना, लोड शेडिंग मुळे लाईट गेली असेल. चिल. हॅलो, काय झालं? काय ओरडताय? काय झालं? हा नाही ते लाईट गेले. कृष्णा म्हणतोय नॉर्मल आहे, लोड शेडिंग वगैरे होत असतं ना गावात. तू खाल्लंयस का काही? नाही ना. सुंदरी सुंदरी थांब, इकडनं काही माणसं पळतायत, आम्ही आलो. बरं बरं, ठीक आहे. मी पण पोचते. कृष्णा चल चल चल. ए, थांब. कुठे गेले ते? आधी तिकडे बघूया.